भाविकांना एकाच छताखाली 21 श्रीगुरूंच्या मूळ पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। पुढील 2 दिवस वरळीच्या NSCI या डोममध्ये भाविकांना हे दर्शन घेता येणार आहे। सकाळ माध्यम समूहानं श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव आयोजित केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ज्यांना योगिक साधना नाहीये अशा सामान्य माणसाला कसे अनुभवता येतील, तर त्या सूक्ष्म रूपाचं प्रतीक या पादुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून आपण पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर जणू काही गुरुमाऊलींचंच दर्शन आपल्याला झालेलं आहे अशा प्रकारची अनुभूती आपल्याला येत असते। ज्यांनी समाजाला दिशा दिली, ज्यांनी समाजाला विचार दिला, ज्यांनी समाजाला जीवन मूल्य दिलीत, आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा प्रकारच्या पादुकांच्या दर्शनातून एक सकारात्मकता, एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक सकारात्मक ऊर्जा हे आपण सगळे घेऊन जाऊया। तर मुंबईमध्ये भक्तीचा भव्य दिव्य उत्सव सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राची आश्चर्य जत्रा या कार्यक्रमातले कलाकार प्रसाद खांडेकर आणि रोहित माने यांनी त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थिती लावली। इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या भक्ती सागरातून सकारात्मक ऊर्जा घेऊन जात असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली। आपल्यासोबत अभिनेता मिलिंद गवळी आहेत। भक्ती म्हणजे मग्न होऊन गेलेलो आहे आणि या भक्ती रसामध्ये, आणि इतका सुंदर सोहळा ज्याची मी 1 वर्ष वाट बघत होतो। मागच्या वर्षी मी आलो होतो आणि मागच्या वर्षीच मी भारावून गेलो होतो। म्हणजे इतक्या पादुका एका वेळेला एका ठिकाणी बघायला मिळणं हे भाग्य आहे। महाराष्ट्रातल्या किंवा जगातल्या लोकांना सगळ्यांचं दर्शन करणं अशक्य आहे, ते दर्शन होऊ शकत नाही प्रॅक्टिकली। आणि इथे सकाळी हा उपक्रम जो सुरू केला आहे इतका सुंदर आहे की तुम्ही एका ठिकाणी आला तर सगळ्यांचं दर्शन। आज मी 21 पादुकांचं दर्शन घेतलं आहे। म्हणजे इथे कीर्तन केलं आहे, त्यांच्याबरोबर फुगड्या घातल्या आहेत आणि वारीत आल्यासारखं वाटतंय। मी विठ्ठल विठ्ठल नावाचा एक पिक्चर केला होता, आळंदी ते पंढरपूर, त्याला आता झाले जवळजवळ 20 वर्ष, त्याच्यानंतर आज येतोय आणि छान वाटतं। तर वेळ काढा, आपल्या घरातल्या माऊल्यांना घेऊन या। घरातनं बाहेर जाता येत नाही तुम्हाला, त्यांना या 21 पादुकांचं 21 मंदिरांचं दर्शन घडवणं अशक्य होतं। तर वेळ काढा, वरळीला या आणि अशा सुंदर वातावरणात मग्न होऊन जा आणि मग तुम्हाला 5-10 वर्षाची ऊर्जा मिळेल काम करायची। त्यामुळे विक्रमचा